राज्यात कांदा दराचा मुद्दा तापला. नाशिकच्या चांदवडमध्ये आज महाविकास आघाडीचं आंदोलन. कांद्याला प्रति किलो 25 रुपये दर आणि 15 रुपये अनुदान देण्याची मागणी. सरकारचा कांदा उत्पादकांना काहीसा दिलासा. नाफेडकडून कांदा खरेदी दरात 345 रुपयांची वाढ. नाफेड आता 1580 प्रति क्विंटल दराने घेणार कांदा. वाढलेलं तापमान आणि इंधन दरवाढीमुळे भाजीपाल्याला महागाईनं चटके. शेपू पालक जुडी 40 रुपयांना. फरसबीनं गाठला 200 रुपयांचा टप्पा. चांगला पाऊस पडेपर्यंत दर चढेच राहणार. इंधन दरवाढीचा शालेय विद्यार्थ्यांना फटका. बस भाड्यात मोठी वाढ होण्याचे संकेत. तर 3 दिवसच शाळा भरवण्याची अजब मागणी करत स्कूल अँड कंपनी बस ऑनर्स असोसिएशनचं सरकारला पत्र. भोंदू खरातची पत्नी कल्पना खरात अजूनही फरार. 2 महिन्यांनंतरही कल्पना खरातचा शोध लागेना. कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळला. भोंदू अशोक खरातची ईडी कोठडी आज संपणार. खरातला मुंबईतल्या विशेष पीएमएलए कोर्टात हजर करणार. खरातला पुन्हा ईडी कोठडी मिळणार का याकडे लक्ष. विधान परिषद निवडणुकीचा तिढा सोडवण्यासाठी वर्षावर 2 तास खलबतं. शिंदेंच्या नाराजीवर चर्चा झाल्याची माहिती. तर फडणवीसांच्या भेटीनंतर रवींद्र चव्हाण, बावनकुळेंनी घेतली शिंदेंची भेट. ठाणे विधान परिषदेमध्ये एकनाथ शिंदे धक्कातंत्र वापरण्याची चर्चा. उमेदवार म्हणून बवियाचे क्षितिज ठाकूर यांची एंट्री होण्याची शक्यता. बहुजन विकास आघाडीला शिवसेनेत विलीन करण्याचा प्रयत्न. राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातल्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. तर पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. मान्सूनबाबत आनंद वार्ता. विकेंडला मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज. तर जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मोसमी वारे तळ कोकणात प्रवेश करणार. झी 24 तास महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्याचं दुसरं वर्ष. मुंबईत पार पडणार दिमाखदार सोहळा. विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचा होणार गौरव.